हेअर लॉस अवेअरनेस मंथच्या निमित्ताने बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुणे इथून डॉक्टर अनुजा वैद्य। चांगल्या केसांची निगा राखण्याची बेसिक गोष्ट काय आहेत, खास करून भारतीय पॉप्युलेशन मध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केसांना लक्षात घेऊन। आता केसाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर डेली नॉर्मली हेल्दी लोकांमध्ये पण 100 ते 150 केस हे गळतातच। त्यामुळे आणि ते गळलेलं चांगलं असतं, कारण ते गळून मग नंतर तिकडे दुसरे केस येणार असतात। ते केस गळणार आहेत किंवा ते गळू नयेत म्हणून त्याच्यासाठी भयानक काहीतरी विचित्र अघोरी उपाय करणं हे सगळ्यात पहिल्यांदा टाळायला हवं, जे मी आजकाल खूप बघतेय। म्हणून मी त्याच्यावर जास्त पहिल्यांदा स्ट्रेस देते। खूप तेल लावणं, खूप मसाजेस करणं हे टाळा। खूप स्टायलिंग, ब्लो ड्राईंग, गरम गरम वाफेनी ते टाळायला हवं। आठवड्यातून 2दा किंवा 3दा केस धुवायला हरकत नाही, पण ते धुत असताना मेक शुअर की तुम्ही पर्टिक्युलर शॅम्पू वापरताय, म्हणजे सल्फेट फ्री शॅम्पू किंवा ज्याला अगदी कमीत कमी वास आहे, सुवास आहे असे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या। सल्फेट फ्री एजंट्स म्हणजे त्यांनी फोमिंग कमी होईल। फोमिंग कमी झालं की केसांचा फ्रिझीनेस, ड्रायनेस कमी होईल आणि केस तुटण्याचं प्रमाण कमी होईल। जे काही फ्रेग्रंट केमिकल्स असतात त्या केमिकलनी पण केसाच्या शाफ्ट डॅमेज होऊन, म्हणजे ज्याला हेअर शाफ्टचं फ्रॅक्चर म्हणतो, म्हणजे केस तुटणं आणि केस परमनंटली डॅमेज होणं हे एक होऊ शकतं। तसंच आता बरेचदा असं ऍडव्हर्टाईज केलं जातं की हे तेल चांगलं, तुम्ही हे उकळा ते उकळा आणि ते लावा आणि मग तेल लावून केस धुवा आणि म्हणजे मग तुमचे केस उगवतील। आता ते एक मिथ आहे, पण जास्त तेल लावलं की तुम्हाला जास्त शॅम्पू लागणार, कारण तुम्हाला तेलकट फील तो आवडतच नाही। आणि जास्त शॅम्पू लावला की परत ते मेकॅनिकल ट्रॉमा केसांना होणं, म्हणजे शॅम्पू लावणं हा एवढासा प्रकारही केसांना मेकॅनिकल ट्रॉमा देऊन केसांची गळती होऊ शकते। डॉक्टर, हेल्दी हेअर मेंटेन करण्यासाठी डाएट किती इम्पॉर्टंट आहे आणि एखादे स्पेसिफिक इंडियन फूड किंवा न्यूट्रिएंट्स आहे का जे पर्टिक्युलरली बेनिफिशियल आहे? खरंच आपला भारतीय आहार किंवा एक पूरक आहार ज्याला म्हणतो तो आपला ट्रेडिशनल भारतीय आहार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काहीही फॅन्सी गोष्टीचं सेवन करणं टाळा। असा आहार घ्या जो सस्टेनेबल आहे आणि इझिली अवेलेबल आहे। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोटीन्स। खरं प्रोटीन्स हे आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत आणि आपलं शरीर जेव्हा चांगलं असेल तेव्हाच आपली त्वचा चांगली होणार आणि केस हे त्वचेचाच एक अपेंडेज म्हणतात त्याला, त्वचेचाच एक भाग आहे। तर त्यामुळे तुम्ही प्रोटीनचं किंवा योग्य प्रोटीनचं सेवन करणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर त्यामध्ये तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर 2 अंडी किंवा 100 ग्रॅम चिकन, किंवा व्हेजिटेरियन मध्ये आता 200 ग्रॅम पनीर डेली। आता नॉनव्हेज मध्ये फिश हा सुद्धा एक चांगला सोर्स आहे, ज्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड पण आहे आणि प्रोटीन्स पण आहेत।